नमस्कार. महाराष्ट्र आराम न्यूज मध्ये मी दीपक थोरात आज घेऊन आलो आहोत काळं सोनं. काळं सोनं म्हणजे अर्थातच या ठिकाणी अनेकांना असं वाटत असेल की काळं सोनं म्हणजे काय सांगणार आहे. काळं सोनं म्हणजे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये माफिया राज आज सुद्धा पोहोचलेला आहे. राखेच्या नंतर हा बीड जिल्हा जर कुठं गाजला असेल 2 नंबरच्या धंद्यामध्ये माफियांमध्ये तर तो आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या नदी पात्रामध्ये व बीड जिल्ह्याच्या जी शहागडची गंगा आहे, जालना आणि बीडची हद्द आहे, त्या हद्दीमधून जाणारी मोठी गोदावरी नदी गोदावरी पात्रासह बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीडची बिंदुसरा, आष्टीच्या लोके म्हणजे नगर आणि आष्टी बीडच्या बाउंड्रीवरती जी नदी आहे ती नदी बीड जिल्ह्यामध्ये आज सुद्धा अनेक ठिकाणी वाळू माफियांचं साम्राज्य आहे. 2 नंबरच्या धंद्यावाले वाळू माफिया आज सुद्धा बिनधास्त या ठिकाणी वाळूचा उपसा करून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. याच राजकीय नेत्यांनी आज सुद्धा माफियांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी महसूलचे जिल्हाधिकारी पासून ते महसूलचे शिपायापर्यंत आज या ठिकाणी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, स्थानिकचे ग्रामसेवक असतील व जिल्हाधिकारी असतील, राजकीय नेते असतील, पोलीस प्रशासन असेल, पोलीस स्टेशन असेल, बीट अंमलदार असेल किंवा पोलीस अधीक्षक असतील, यांनी आज सुद्धा वाळू माफियांचा नंगा नाच उघड्या डोळ्याने उघडा आपल्या समोर ठेवून त्या ठिकाणी बघून सुद्धा न बघण्याची भूमिका घेत आहे. प्रशासनाने कोट्यवधी रुपयाचा महसूल स्वतःच्या तिजोरीत घालण्यापेक्षा राजकीय नेत्यांच्या खिशामध्ये वाळू माफियांच्या माध्यमातून जात आहे. यातच सावरगावच्या वाळू टेंडरवरती मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. सावरगावच्या वाळू टेंडरची पावती आणि थेट गेवराई तालुक्यातील सावरगावच्या टेंडरच्या नावावरती सावरगाव ते नगरच्या बाउंड्री पर्यंत आणि पलीकडल्या बाजूला शहागडची म्हणजे जिल्ह्याची बाउंड्री असलेल्या ठिकाणाहून आज सुद्धा या ठिकाणी वाळू माफिया कोट्यवधी रुपयाची वाळू उपसून राजकीय नेत्यांचे घर बांधण्याचे काम करत आहेत. यातच मात्र आता सावरगावच्या वाळू टेंडरला जालन्याचे जिल्हाधिकारी आणि जालन्याचे एसपी हे जिम्मेदार आहेत. तर बीडच्या वाळू माफियांसाठी बीडचे जिल्हाधिकारी व बीडचे एसपी व पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं मला हरकत नाही. कारण महसूल पासून सर्वांपर्यंत या ठिकाणी हिस्सा जात असल्याची चर्चा या ठिकाणी वाळू माफियांसह नागरिकांमध्ये आहे. यातच काल सचिन पुरी नावाच्या एका व्यक्तीचा जो की रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे अशी चर्चा आहे. त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये दगड वाळू भरताना पडला असं म्हणणं आहे. परंतु त्या ठिकाणी त्याचा घात झाल्याची चर्चा सध्या नदी पात्रातील वाळू माफियांसह बीड जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्ती मयत झाल्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर च्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्याचं मयत झाल्याच्या नंतर पीएम केलेलं नाही, त्याचं पीएम गेवराईला आणून केलं. म्हणजे यामध्ये काहीतरी तडजोड आहे. सचिन पुरीचा खून की घात का अपघात असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे. यातच जर पाहायला गेलं तर मोठं जे महावितरणचं जे टावर आहे जे की ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा पाहायला गेलं तर मोठ्या तारा या ठिकाणी महापारेषणच्या आहेत. याच्यातच या ताराच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्याऐवजी त्या शेती ज्या ठिकाणी तो टावर केलेला आहे त्या टावर खालूनच वाळू माफियांनी चक्क रस्ता केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला तेही पाहायला मिळणार आहे. आणि सावरगावच्या टेंडरच्या नावावरती एक पावतीवरती अवैधरित्या सावळेश्वर, खामगाव, पांचाळेश्वर, बोरगाव या भागातील वाळू मोठ्या प्रमाणात उपसा होत असताना बीडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक गप्प का आहेत. तर या ठिकाणी महत्वाचा दुवा समजला जाणारा तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या भ्रष्टाचारापेक्षाही जास्त भ्रष्टाचार केलेला जर कोणी अधिकारी असेल तर ते गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांची चौकशी झाली पाहिजे. कारण संदीप खोमणे यांना आता या प्रकरणामध्ये चौकशीला सामोरे गेलं पाहिजे व प्रशासनाने त्यांची चौकशी केली पाहिजे. कारण सचिन पुरीच्या मृत्यूला जबाबदार हे महसूलचे गेवराईचे पथक आणि गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर सचिन पुरीचा घात की अपघात असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला असून या ठिकाणी मात्र अजूनही पोलीस प्रशासनाकडून त्याच्यावरती काहीच हालचालींना वेग आलेला नाही. परंतु या ठिकाणी काळा सोन्याच्या माध्यमातून लाखो नाही तर कोट्यवधी रुपयाचा खिसे भरून स्वतःचे घर भरण्याचं काम राजकीय नेत्यांकडून होत आहे. त्याच राजकीय नेत्यांच्या सर्व ज्या बाबी आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये काढणार आहोत.
विशेष पाहिलं तर सावरगावच्या पावतीवरती सावळेश्वर खामगाव या भागातून टावरच्या मधोमध रस्ता तयार करून त्या ठिकाणाहून स्वतः टिप्पर सुसाट वेगाने वाहत आहेत. महापारेषण असेल, महसूल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, हप्त्याने यांचे तोंड बरबटलेले असल्यामुळे नक्कीच प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही. परंतु बीडचे जिल्हाधिकारी, बीडचे एसपी, जालन्याचे जिल्हाधिकारी, जालन्याचे एसपी यांनी वाळू माफियांवरती काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे. आणि आमच्याकडे पुरावे त्या ठिकाणी आहेत. प्रशासनाने आमच्या सोबत जाहीररित्या मीडियासोबत बसावं असंही आवाहन दैनिक महाराष्ट्र आरंभच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांना आम्ही करत आहोत. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर सावरगावच्या टेंडरने आजपर्यंत जवळपास 100 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त अवैधरित्या वाळू उपसा हा सावळेश्वर व पांचाळेश्वर ते बोरगाव या गोदापात्रातून आज सुद्धा उपसा केलेला आहे. हा 100 कोटी रुपयापेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा संदीप खोमणे तहसीलदार यांच्या आशीर्वादाने झालेला आहे. आणि जिल्हाधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुद्धा उघडा डोळे आणि पहा नीट असा दैनिक महाराष्ट्र आरंभचा त्यांना सवाल आहे. कॅमेरामॅन नानासह दीपक थोरात, दैनिक महाराष्ट्र आरंभ.